केस नंबर 2, वो एक कब हटेगा उसके इंतजार में उसके कई साल निकल जाते थे और मेरा नंबर कब आएगा म्हणून तो खूप म्हातारा होत होता. हे जे पद्धती होत्या, हे जे काही कार्यपद्धती, या कार्यपद्धतीला आता कुठंतरी डॅश दिला गेला आणि एक नवीन पद्धतीचं नियमावली ज्याला म्हणता येईल ती आज आणल्यामुळं खऱ्या अर्थानं इतक्या लोकांना आपण नोकरी देऊ शकलो. या नोकरी देण्यामागचा उद्देश शासनाचा हा नव्हता की पूर्वीचे काही शासन का देत नव्हतं हा प्रश्न नव्हता, परंतु काही कायदे असे असतात ना, आणि त्या कायद्याचा आधार अधिकारी मी त्याच पद्धतीने घेत असतात. त्यांची इच्छा असो की नसो, तो सांगतो की हे नियम आहे ज्याला मी काही करू शकत नाही. हालाकी उद्या तोही रिटायर होणार असतो, परंतु त्या नियमाच्या बाहेर जायचं नाही हे मानसिकता त्याची असते. आणि तो म्हणतो की मला जर मी काही केलं तर माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतील आणि मला सुद्धा या चौकशीला समोर जावं लागेल, म्हणून ह्या सगळ्या नियुक्त्या रखडल्या जायच्या. माझ्या आयुष्यातला हा एक मोठा क्षण आहे असं मी मानतो की आज एका वेळेला 303 लोकांना नियुक्तीपत्र एका ठिकाणी दिलं जात आहे आणि त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी आहे. साधी गोष्ट नाही आहे, साधी घटना नाही. श्रीकांतने आमच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं की हुंडा मत लो, तुम्हाला लव्ह मॅरेज झालं तर सबका थोडी. मुलगी भेटली ते तुझं नशीब. परंतु मी आयुष्यामध्ये या 2 घटना पाहिलेल्या आहेत. त्यांनी सांगायचं तात्पर्य त्यांचं जे होतं ते अत्यंत महत्वाचं. मी माझ्या वडिलांना रिटायर होताना पाहिलं. ज्या दिवशी ते रिटायर होणार होते त्या दिवशी आम्ही सर्व भाऊ घरामध्ये बसलेलो होतो आणि ते रिटायर होऊन माझ्या वडील आता घरी येत आहेत हे आम्ही सर्वजण त्यांची वाट पाहत होतो. हे बघा, आयुष्यामध्ये काही प्रसंग असे असतात ना, ते कधी पुसल्या जात नाही. वडील रिटायर, एसटी ड्रायव्हर माणूस रिटायर होऊन घरी आले. त्यांच्या हातामध्ये एक रुमाल होता, रुमालाला गाठ बांधलेली होती, ते घेऊन आले होते. पूर्वीसारखं नाही, आता सारखं नाहीये, पूर्वी तसं नव्हतं. आणि जेव्हा वडील घरात आले, आम्ही सर्व भाऊ बसलेलो, माझी बहीण बसलेली, माझी आई बसलेली. तिने ते गाठोड वडिलांनी उघडलं आणि आम्हाला सांगितलं की ही माझ्या आयुष्याची शेवटची कमाई. त्यांना जे जीपीएफ वगैरे जे काय असेल ते सर्व मिळून काय 67,000 रुपये त्या काळात मिळाले. संपलं माझं आता माझा येणारा 7 तारखेचा पगार त्याच्या पुढे कधीच नाहीये. हे जे दिलेलं गाठोड आहे ही माझी पुंजी आहे. तुम्ही सर्वजण माझे मुलं आता कसा याचा वापर करायचा तुम्ही करा. आता आमचं आयुष्य आम्ही तुमच्या हातात देतो. म्हणजे ज्या बापाने आपलं आयुष्य त्यांच्या हातात होतं, रिटायर होताना एका क्षणामध्ये त्यांचं आयुष्य आपल्याकडे डायव्हर्ट केलं. आता आमचा सांभाळ तुम्हाला करावा लागणार आहे. किती मोठा म्हणजे तो प्रसंग काय असेल. मुलांवर जबाबदारी टाकली. आता मी कधी काळी तुम्हाला चॉकलेट आणलंय, आता माझ्या दवाचा खर्च तुम्हाला करावा लागेल. शक्य झालं तर बघा. हे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये घडणारी घटना आहे. माझा दुसरी घटना अशीच होती. माझ्या भावाला मी एका ठिकाणी नोकरीला लावलं. पूर्वी थोडासा वशिला चालायचा, लावलं नाही नोकरीला. पठ्ठ्या विचारला, बिलकुल त्याला वाटलं की भावाने माझं मोठं काम केलं. पहिला पगार जसा आला, काही असो माझ्या भावाच्या हातात दिला पाहिजे. पेडाचा बॉक्स आणला, पगार आणला, पहिल्या दिवशी पाया पडला, पगार हातात दिला. मी त्याला सांगितलं या पगाराचं तुझं लग्न झालेलं नाहीये, अशा पद्धतीने वाटप करायचं, घर सांभाळायचं. महिना 2 महिने त्यांनी दिला. आता नोकरी लागली म्हणल्यानंतर लग्न लवकर करावं लागतं ना. किती एक तर नोकरीसाठी वेटिंग मध्ये होता आणि नोकरी मिळत नव्हती म्हणून पोरीसाठी वेटिंग मध्ये होता. ताबडतोब त्याचं लग्न लावून दिलं. मिश्रा साहब क्या बोले, 6 महीने के बाद तुमको मेरे को भी नहीं पहचाना. पगार तो रही दूर. अरे संजय शिरसाट
किसने नौकरी लगाया, अरे देख तो सही. असं होऊ देऊ नका. मी हे यासाठी सांगतोय की ज्यांना नोकऱ्या लागल्यात ना, तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी मोठी आहे. जबाबदारीपासून पळ काढाल ना, येणारी पिढी सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. वडिलांनी जबाबदारी मुलावर टाकली, मुलांनी जबाबदारी पेलली का नाही पेलली नंतरचा भाग. तर तुमचे मुलं त्याचे मुलं जे होतील ते उघड्या डोळ्यांनी हे सगळं पाहतात. म्हणून ही साखळी आहे, ही चैन आहे. तुम्हाला आज जे काही मिळालंय, आज जे मिळतंय त्याचा खऱ्या अर्थानं आपण एक वेगळ्या पद्धतीने गेलं पाहिजे. हे फक्त कुटुंबापुरतं सांगतोय मी. पहिली प्रायोरिटी तुमचे कुटुंब आहे. काही लोकांचं असं वाटतं की आता नोकरी मिळाली, आता पाहूनच घेतो. ए बाबा, हवत राहू नकोस. नोकऱ्या लागली याचा अर्थ तुझ्यावर असा कम्प्लिटली परमनंटचा शिक्का लागला असं समजू नको. या नोकऱ्यामध्ये अनेक अडचणी असतात. काही लोकांना तर नोकरी लागल्याबरोबर पहिल्या दिवसापासूनच श्रीमंत बनायचं असतं. त्याचे जे अनुभव असतात ना, तो इकडे आपल्याला वापरायचा प्रयत्न करतो. तलाट्याकडे गेलं तर काय द्यावं लागत होतं, मग आपण काय घेतलं पाहिजे. कलेक्टर ऑफिसमध्ये काय मागत होते, मग आपण काय घेतलं पाहिजे. पगारा व्यतिरिक्त कसं जमवलं पाहिजे. बायकोला दागिने घ्यायचे तर यासाठी वेगळी रक्कम कशी काढली पाहिजे. या फालतू गोष्टी डोक्यातून काढून टाका. काम करताना एक फक्त लक्षात ठेवा, मी ज्या पोस्टवर लागलो त्या पोस्टपेक्षा मला आणखीन पुढे जायचंय. मला पहिले आणखीन अभ्यास करायचा, मला क्लास 1 व्हायचं. जे एमपीएससीचे पोस्ट नाही तर खरडे घाशी करत बसला ना तर त्याच पोस्टवर राहा. होतं तिथं लागलं, तिथं रिटायर, तिथं जा घरी. कधीही संपू देऊ नका. मनामध्ये इतके मोठमोठे स्वप्न पहा. जो माणूस स्वप्न पाहणार नाही तो माणूस कधी सक्सेस होऊ शकत नाही. स्वप्न अशी उंचायची पाहिलं पाहिजे. उंच आपला आलेख हा चढता कसा होईल त्या पद्धतीने स्वप्न पहा. आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काय करावं लागतं ते तुम्ही जरूर करा. त्याच्यासाठी मेहनत घेतलीच पाहिजे. मेहनतीशिवाय काही नाही. कोणताही भगवंत तुम्हाला येऊन प्रसन्न होऊन चला आज तू क्लर्क म्हणून लागला, उद्या त्या श्रीकांतच्या जागेवर आयुक्त म्हणून तुला बसवतो असं म्हणणार कोणी नाहीये. आपल्याला त्या परीक्षा द्यावाच लागणार. ही प्रोसेस आहे. ही पहिली समजून घ्या. आपल्याला पुढे जायचंय. काही लोकांच्या अडचणी आहेत, ठीक आहे. त्यांचे काही वर्ष राहिले असतील, अनुकंपामध्ये जे काही लागले त्यांना पुढे काय मिळतं का नाही माहित नाही. परंतु एमपीसीच्या पर्यंत हे विचार पहिला केला पाहिजे की आपल्याला पुढे जायचं. आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जर आज या स्टेजला येऊ शकतो तर तुम्ही का नाही, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. इतरांच्या तुम्ही असलेल्या यशावर जळू नका. आपल्याला सवय अशी आहे की एखादा माणूस मोठा झाला का आपण त्याच्यावर टीका करायला सुरुवात करतो. पहिलं एक काम करा, तो मोठा झाला ना मीही मोठा होईल माझ्या मेहनतीने, मला मोठं व्हायचंय. त्या पद्धतीने तुमची मेहनत असली पाहिजे. तो मोठा झाला, एखाद्याने घर बांधलं ना मोठं, काय घर बांधलं, अरे तू बांध ना तू पण मेहनत तर करशील की नाही करशील. ह्या पद्धतीने तुम्हाला जायचंय. आज या शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं दालन उघडलेलं आहे. शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या आता काही काळात आपण पाहतो तो काही लोक म्हणायचे आता काही खरं नाही, आता काही नोकऱ्या लागणारच. आज 10,000 नोकऱ्या आजच्या दिवशी दिल्या गेल्या. आयटी सेक्टर मध्ये काम करणारे पहिले जे आयटी सेक्टर मध्ये गेले होते, पुण्याला होते, बँगलोरला होते, अनेक लोक वापस आले. फॉरेनचे पोरं वापस आले. ज्यांना एक पॅकेज होतं मोठमोठं 50-50 लाखाचं 2-2 कोटीचं पॅकेज होतं, आज वापस आलेले आहेत. सरकार एक जबाबदारी तुमची घेते, हे फार मोठी घटना आहे. किती जरी अर्थसंकल्पाचं काही जरी झालं, किती जरी टंचाई आली, किती जरी बाढ आली, तरी तुमची नोकरी पक्की आहे. आणि त्या नोकरीचा खऱ्या अर्थानं वापर हा लोकांच्या सेवेसाठी झाला पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. ते जर तुम्ही करू शकले नाही तर तुमच्यासारखे दुर्दैवी कोणी नाही. माणसाला मोठेपण मिळतं
आमच्यासारखा राजकीय पुढारी एखाद्या पदावर जाऊन बसतो. आज एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या मध्ये आम्ही बसलेलो दोघ जण आहोत. सन्मान हा मिळवायला कष्ट सुद्धा करावे लागतात. यासाठी माझ्यासारख्याचे 42 वर्ष गेलेली आहेत. 42 वर्षानंतर हा सन्मान मिळतो. म्हणून वेळ ह्या सगळ्यावर उपाय असतो. आमच्या आमदार ताईंनी अत्यंत चांगलं भाषण केलं. बघा काय काय नशीब असतं. कधीतरी लक्षात ठेवा. म्हणतात यशस्वी पुरुषामागे बाईचा हात असतो. हे बाईच्या हात मागे पुरुषाचा हात आहे. बिचारीने पत्र लिहिलं, हे बाबा माझा फोटो नको छापू. लग्न तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? अरेंज आहे का लव्ह मॅरेज आहे? फक्त पत्राचा मजकूर बदलला असं तर काही झालेलं नाही ना. नवरा चीफ इंजिनियर आहे मराठवाड्याचा, सार्वजनिक बांधकाम खात्यात. बाई आमदार आहे. चीफ इंजिनियरने पत्र लिहिलं बाईला, बाबा तुझं राजकारण तुझ्याजवळ राहू दे, तुझे बॅनर तू लाव, पण माझा फोटो कशाला छापते? मला दिलेली जबाबदारी ही माझी आहे, ही मला निभवू दे. तुला दिलेली जबाबदारी ही तुझी आहे, ही तू निभव. याला म्हणतात समंजसपणा, याला म्हणतात खऱ्या अर्थानं वर्किंग स्टाईल. घरामध्ये 2 मोठ्याने पद असलेले लोक, परंतु असलेला त्यांच्यातला सभ्यता किंवा त्यांनी दाखवले एकमेकांबद्दलचं अंडरस्टँडिंग, यामुळे जीवनाचा गाडा चालतो. हे मी मजाक म्हणून नाही सांगितलं, ही वस्तुस्थिती सांगते. आपल्याही कुटुंबामध्ये अनेक जण असतील, कोणी छोटं असेल, कोणी मोठं असेल, कोणी पदावर असेल, कोणी नसेल, परंतु काळजी एक घ्या, घरातला प्रत्येक सदस्य हा तुमचा आपला आहे. एखाद्याला कळत नसेल, माझे आई वडील आता म्हातारे झालेत म्हणून मी त्यांचं काय आता माझ्या आयुष्यामध्ये, असं कधी म्हणू नका. ज्यांच्यामुळे जग पाहिलं त्यांना कधी विसरू नका. बायकोला तुम्ही विसरणार नाही याची मला 100% खात्री आहे, परंतु जो आई वडिलांना विसरणार नाही त्याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगेल. तुम्हाला पुन्हा एकदा एका चांगल्या क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण होत आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत असताना भविष्यामध्ये माझ्या या शहरातला अधिकारी, माझ्या शहरातला लागलेला कर्मचारी एका उंचीवर जाताना मला पाहायला आवडेल. कधीतरी आयुष्यामध्ये जर भेट झाली तर मलाही वाटेल, अरे होय, ज्यांना आम्ही प्रमाणपत्र दिलं होतं तो त्या उंचीवर पोहोचला, तो माझ्या जिल्ह्याचा आहे, माझ्या मतदारसंघातला आहे, माझ्या शहराचा आहे, आणि माझा नातेवाईक जरी नसला तरी तो माझ्या नात्याचा आहे. एवढं मात्र निश्चित. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.